बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। सोमवारी मध्यरात्री पुणे बेंगलोर महामार्गावर किणी टोल नाक्याजवळ थरारक प्रकार घडला। कोल्हापूरहून मुंबईला निघालेल्या अशोका कंपनीच्या खासगी आराम बसमधील 7 ते 8 जणांनी थेट बस चालकाला चाकूचा धाक दाखवत बस थांबवली। त्यानंतर दरोडेखोरांनी बसच्या डिकीतील सुमारे 60 किलो चांदी, 1 तोळा सोनं आणि काही रोख रक्कम असा 1,22,00,000 रुपयांचा ऐवज घेऊन पलायन केलं। या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती। मात्र घटना घडल्यानंतर अवघ्या 12 तासात पोलिसांनी कौशल्याने तपास करून 7 संशयितांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडून लुटीतील ऐवज जप्त केल्याचं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या दरम्यान अशोका कंपनीची आराम बस कोल्हापुरातून मुंबईकडे निघाली। त्यानंतर तावडे हॉटेलजवळ 3 प्रवासी बसमध्ये चढले। ही बस पुणे बेंगलोर महामार्गावरील किणी गावच्या हद्दीत येताच बसमधील तिघांनी चालकाला चाकूचा धाक दाखवून बस थांबवली। त्याचवेळी त्यांचे आणखी 4 साथीदार आले। त्यांनी बसच्या डिगीतील 60 किलो चांदी, 10 ग्रॅम सोन्याचे दागिने, एक मोबाईल हँडसेट असा सुमारे 1,22,15,000 रुपये किमतीचा ऐवज लुटून सर्वजण पसार झाले। जाताना दरोडेखोरांनी बस चालक आणि प्रवाशांना धमकी देऊन बस पुढे न्यायला लावली। त्यानंतर बस चालकानं सांगली जिल्ह्यातील कणेगाव इथं पोहोचल्यावर 112 क्रमांकावर फोन केला। दरोड्याची माहिती मिळता सांगली पोलिसांनी बसकडे धाव घेतली। त्यानंतर सर्व प्रवाशांना घेऊन बस पेठवडगाव पोलीस ठाण्यात आणली। दरम्यान सोमवारी मध्यरात्रीच जयसिंगपूर विभागाचे पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्यासह पेठवडगाव पोलिसांनी दरोडेखोरांच्या शोध मोहिमेला सुरुवात केली। तर आज सकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनीही तपासाबाबत सूचना केल्या। यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं माहिती काढत हा गुन्हा विक्रमनगरातील अक्षय कदम यानं केल्याचं निष्पन्न केलं। अधिक चौकशीत त्यांना चोरीतील साहित्य अक्षय कदमच्या घरात सापडलं। त्यानंतर संबंधित बसचा चालक आणि क्लीनर हेच या चोरीचे सूत्रधार असल्याचं समजलं। त्यानंतर पोलिसांनी अक्षयसह अन्य संशयितांना टेमलाई मंदिरात बोलावून घेतलं। तिथं जैद अफगाणी, अमन सय्यद, सुजल चौगुले, आदेश कांबळे, आदिनाथ विपुते, सैफू अफगाणी यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली। त्यावेळी बसचा क्लीनर सैफू अफगाणी हाच या चोरीचा मास्टरमाइंड असल्याचं उघड झालं। त्यानं दिलेल्या माहिती नुसारच प्लॅन करून बसमधील दागिने लुटण्याचा प्रकार घडला। कोल्हापुरातील काही अंगडिया सर्व्हिसेस मार्फत चांदीची वाहतूक केली जाते, त्यावर पाळत ठेवून दरोड्याचं षडयंत्र रचल्याचं दिसून आलं। याबाबत इन्कम टॅक्स आणि जीएसटी विभागाला कळवलं असून संबंधित अंगडियांची देखील चौकशी होणार असल्याचं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी सांगितलं। अवघ्या 12 तासात चोरीचा गुन्हा उघडकीस आला। ही कारवाई पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या पथकानं केली।